नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यात एक उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, 2 टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ, हिंग, लाल मिरची पावडर, हळद, 2 लसणीच्या पाकळ्या आणि पाणी घालून कुकरला शिजवून घेते. डाळ शिजवून घेतलेली आहे. आता रवीने घोटून घेते. इथे शेवग्याची पानं साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. डाळ शिजलेली कढईत काढून घेते आणि त्यात शेवग्याची पानं बारीक चिरलेली घालते आणि डाळीत मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून झाकण लावून डाळीला उकळी काढून घेते. डाळीला छान उकळी आलेली आहे. शेवग्याची पानं शिजलेली आहेत. आता खाली उतरून ठेवते आणि वरून फोडणी घालायसाठी भांड्यात तेल घेतलेलं आहे. त्यात राई, जिरं, बारीक चिरून ठेवलेला लसूण, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालते. फोडणी जराशी परतून झाल्यावर हिंग घालते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून डाळीला वरून फोडणी घालते. झाकण काढलेले आहे. शेवग्याची पानं घालून डाळ तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घालून तेलावर परतून घेते. सुक्या मिरच्या परतून घेते. आता लसूण घालते, थोडेसे शेंगदाणे घालते आणि सगळं एकत्र भाजून घेते. कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची घालते. अर्धा बारीक चिरलेला कांदा घालते. शेवग्याची पानं बारीक चिरून घेतलेली घालते आणि थोडीशी चिंच घालून सर्व एकत्र भाजून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. अशा प्रकारे पाणी न घालता वाटून घेतलेले आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. कांदा परतून झाल्यावर शेवग्याची पानं घालते बारीक चिरून ठेवलेली आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. त्यात ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते आणि एक वाफ काढून घेते. शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे. इथे आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधनं वाटून घेते. शेवग्याची पानं, बेसन आणि गव्हाचं पीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, किचन किंग मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ, ओवा घालून मिक्स करून घेते. आता सफेद तीळ आणि आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालते आणि कोथिंबीर घालून थोडंसं तेल घालते आणि पाण्याने पीठ मळून घेते. चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणेच पीठ मळून घेते. अशा प्रकारे पीठ मळून झालेले आहे. 10-15 मिनिटांनी त्यातला एक गोळा घेऊन चपाती लाटून घेते. अशा प्रकारे पातळ चपाती लाटून घेतलेली आहे. आता तव्यावर भाजून घेते. आणि कडेकडेने काविलतेने दाबून शेकून घेते. वरून तूप घालते. तूप लावून दोन्ही बाजूने पुन्हा एकदा परतून घेते. शेवग्याच्या पानांचा परोठा तयार आहे. इथे भांड्यात शेवग्याची पानं बारीक कापून घेतलेले. त्यात हळद, धणे पावडर, जिरे पावडर, हिंग, किचन किंग मसाला, गरम मसाला, सफेद तीळ, थोडासा ओवा आणि कोथिंबीर घालते. त्यात आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालते. थोडंसं तेल घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. मिश्रण ओलसर झालेलं आहे. त्यात बेसन आणि तांदळाचं पीठ घालते. मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून मिश्रणाचा गोळा करून घेते. अशा प्रकारे इथे ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. त्यात पीठ मळून ठेवलेलं घालते आणि हाताने दाबून घेते.
अशा प्रकारे 10-15 मिनटं वाफवून घेते. थंड झाल्यावर त्याच्या वड्या काढून घेते. अशा प्रकारे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले, त्यात वड्या भाजून घेते. अशा प्रकारे छान खरपूस होईपर्यंत वड्या भाजून घेते. शेगल्याच्या पानांच्या वड्या तयार आहेत. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.